देवाचा महान सेवक चार्ल्स स्पर्जन यांनी म्हटले आहे, परमेश्वराचे संतान जीवनासाठी नव्हे तर जीवनाद्वारे कार्य करतात. तारण प्राप्तीसाठी नव्हे तर त्यांचे तारण झाले आहे म्हणून कार्य करतात. आम्ही कोणत्या कारणासाठी कार्य करतो? उपासना, 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 प्रभुजी करो उपासना, प्रभुजी करो उपासना, 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 तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांस प्रेमपूर्वक सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक वेळा पाहतो किंवा ऐकतो देखील की एखाद्याने आपले संपूर्ण जीवन दुसऱ्यासाठी दिले, स्वतःचा विचार केला नाही. समजा अनाथ झालेल्या लहान मुलांचा सांभाळ जरी एखादी व्यक्ती करते आणि थोडे मोठे झाल्यावर ज्याने आपल्याला सांभाळले त्यावर जर ही मुले त्याला नाकारतात, धिक्कारतात, तर काय ती मुले शिक्षेस पात्र होणार नाहीत काय? काहीसे असेच आजच्या अध्ययनात आपणास शिकायला मिळणार आहे. देवाने इस्रायल राष्ट्रासाठी कितीतरी केले, त्यांना निवडले, संरक्षण दिले, सर्व काही केले. परंतु त्याच इस्रायल लोकांनी ख्रिस्ताला नकार दिला. यावर पौलाने दुःख व्यक्त केले. त्याने त्यांच्याबद्दल काय काय सांगितले आणि खरे संतान कोण, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण आजच्या अध्ययनात करणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही रोमकरास पत्र ह्याच्या 9व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. जर आपणाजवळ नवीन करार असेल तर अवश्य उघडा. रोमकरास पत्र 9वा अध्याय. या अध्यायात इस्रायलची व्याख्या देण्यात आली आहे. इस्रायलची ओळख करून देण्यात आली आहे. इस्रायलची निवड आणि देवाच्या सर्वश्रेष्ठ उद्देशात पवित्र वचनात भविष्यद्वाणीप्रमाणे अन्य जातीयांची निवड. आता आपण ह्या पत्राच्या दुसऱ्या प्रमुख भागात आलो आहोत. रोमकरास पत्र ह्याच्या 1 ते 8 अध्यायांमध्ये धर्मशिक्षणाविषयी, सैद्धांतिक बाबतींविषयी आम्ही पाहिले. 9 ते 11 अध्याय देवाच्या विशिष्ट इच्छेप्रती मानवाच्या आज्ञाधारकपणाची परख सांगण्यात आली आहे. 12 ते 16 हे अध्याय कर्तव्याविषयी आहेत. रोमकरास पत्राचे पहिले 8 अध्याय विश्वासावर जोर देतात. 9 ते 11 अध्याय आशेवर जोर देतात आणि 12 ते 16 अध्याय प्रेमावर जोर देतात. रोमकरास पत्राचे अवलोकन करण्याचा एक दुसरा प्रकार आहे. पहिला भाग उद्धाराशी संबंधित गोष्टी आम्हाला सांगतो. दुसरा भाग विभक्तीकरणाविषयी आणि शेवटला सेवेविषयी सांगतो. पौलाने रोमकरास पत्राचे 8 अध्याय संपवले आणि त्याने तारणाला फार मोठ्या प्रमाणावर महत्त्व दिले, कारण संपूर्ण मानवजाती पापामध्ये भटकलेली आहे. 3रा अध्याय आणि 23व्या वचनात त्याने म्हटले, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. देवाने सर्वांकरिता तारण उपलब्ध केले आणि ते सुद्धा फक्त एकाच आधारावर. तो आधार म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वास. आता पौल दुसऱ्या महत्त्वाच्या भागावर चर्चा करण्यास तयार आहे. काही लोकांनी हा भाग पुरवणी समजून काढून टाकण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या लोकांनी तो समर्पक नसून विक्षिप्त शब्द आहेत म्हणून त्यांचे महत्त्व कमी आहे हे दाखविण्याचा प्रयत्न केला. तरीसुद्धा हा भाग फक्त समर्पकच नाही, परंतु रोमकरास पत्राच्या सिद्धांताला आणि वस्तुस्थितीला आवश्यक असा आहे. एक असा विचार आहे की ज्यात आपण 8 आणि 12 अध्यायाला 2 मोटर गाड्यांप्रमाणे जोडू शकतो. परंतु पॉल जेव्हा रोमकरास पत्र लिहित होता तेव्हा तो मालगाडी तयार करीत नव्हता. रोमकरास पत्र हे मालगाडी नाही, परंतु सतत वाहणारा एक झरा आहे. 9 ते 11 अध्याय आपण काढू शकत नाही, कारण ते ह्या पत्राच्या खऱ्या अर्थाला समजण्याकरिता अत्यंत आवश्यक आहेत.
या भागाचे जे महत्त्व आहे श्रोत्यानो, ते काही महत्त्वाच्या गोष्टींद्वारे स्पष्ट होते, जे आहेत मानसशास्त्रीय कारण, ऐतिहासिक कारण आणि धर्मसैद्धांतिक कारण. मानसशास्त्रीय जे कारण आहे ते पौलाच्या व्यक्तिगत अनुभवाशी संबंधित आहे. हे म्हणणे बरोबर नाही की रोमकरासपत्र हे पौलाच्या डोक्यातून आणि गलतीकरासपत्र हे त्याच्या हृदयातून उमगले. रोमकरासपत्र ह्याच्या 9व्या अध्यायाच्या सुरुवातीला आम्हाला पौलाच्या उघड्या अंतकरणाचे दर्शन होते. इतकेच नाही, परंतु संपूर्ण अध्यायात ते दिसते. 8 आणि 9 अध्यायात बरेच अंतर दिसते. 8वा अध्याय प्रभू येशू ख्रिस्तात देवाची जी प्रीती आहे त्यापासून आम्हाला कोणीच अलिप्त किंवा अलग करू शकत नाही, या महान आशेच्याद्वारे होणाऱ्या विजय आणि आनंदाद्वारे समाप्त होते. 9वा अध्याय हा निराशा आणि दुःखाच्या खालच्या पातळीवर सुरू होतो. अर्थातच विषयाच्या बदलाने पौलाच्या मनात अशी निराशा उत्पन्न झाली. जेव्हा आपण वचनाचे अध्ययन करू तेव्हा ह्या गोष्टी लक्षात घेऊया. ऐतिहासिक जे कारण आहे ते पौलाच्या दिवसात जी विशिष्ट स्थिती आणि समस्या होत्या त्यांना जमावात घेते. आधुनिक भाषांतर हे जे कारण आहे त्याला विचारात घेण्यासंबंधाने फार वाईट प्रकारे अपयशी ठरले आहे. वर्तमान काळातील ज्या मंडळ्या आहेत त्या बहुतेक करून अन्य जातीय आहेत. यहुदी पार्श्वभूमीला लोक विसरले आहेत. लोक समजतात की जुन्या करारातील अभिवचने मंडळांमध्ये विरघळून नाहीशी झाली आहेत. बरेचसे लोक असे समजतात की इस्रायल राष्ट्राशी परमेश्वराचे जे काही संबंध होते, ज्या योजना आणि उद्देश होते ते संपले आहेत. पौलाचे देवाने आपल्या लोकांना टाकून दिले आहे काय, ह्या प्रश्नाला जे उत्तर आहे ते फार तीव्र नकारात्मक आहे. तो म्हणतो कधीच नाही. तो हे दाखविणार आहे की जी अभिवचने देवाने इस्रायल राष्ट्राला दिली ती अभिवचने तो त्या राष्ट्राकरिता पूर्ण करणार आहे. पुन्हा तो हे सुद्धा दाखवणार आहे की देवाने मंडळांना सुद्धा काही अभिवचने दिले आहेत आणि आज तो निवडलेल्या लोकांना जे यहुदी आणि अन्य जातीचे आहेत त्यांना बाहेर बोलावित आहे की त्यांनी मंडळी स्थापित करावी. अगदी तोच निर्णय आहे ज्या निर्णयापर्यंत येरुशलेम येथील धर्मसभा प्रेषितांची कृत्ये 15व्या अध्यायात पोहोचली होती. भविष्यवाणीच्या भाषांतराचा हा खरा पाहता कठीण भाग आहे. हे समजण्याकरिता आपण प्रेषितांची कृत्ये 15वा अध्याय 13 ते 18 वचने वाचा. याकूब हे फार उत्तम प्रकारे स्पष्ट करीत आहे की देव त्याच्या नावाकरिता लोकांना बोलावित आहे. हे कार्य जेव्हा संपेल तेव्हा तो आपल्या मंडळीला ह्या पृथ्वीपासून अलग करेल आणि पुन्हा इस्रायलकडे वळेल. परंतु त्यावेळी सुद्धा देवाचे विदेशांच्या बाबतीत कार्य पूर्ण झालेले नसणार. आम्हाला सांगण्यात आले आहे श्रोत्यानो की सर्व तारण पावलेले अन्य जातीचे लोक इस्रायलांसोबत परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करतील आणि देवाचे राज्य ह्या पृथ्वीवर स्थापित होईल. हे जे ऐतिहासिक कारण आहे जे आपण टाळू शकत नाही. सैद्धांतिक कारण जे आहे ते योग्य ईश्वरी संकेतानुसार लावण्यात आलेला अर्थ आणि देवाचा सर्वश्रेष्ठ उद्देश ह्याच्याशी संबंधित आहे. पहिल्या 8 अध्यायात पाप, तारण आणि पवित्रीकरण ह्या विषयांना रेखांकित केले आहे. कृपेपासून गौरवापर्यंत ह्या युगात विधी, संस्कार, संस्कृती, राष्ट्रीयता ह्यांना देवासमोर काही महत्त्व नाही. फक्त विश्वासच एक अशी गोष्ट आहे श्रोत्यानो ज्याला परमेश्वर मानवाकडून स्वीकारतो. कोणतीही व्यक्ती मग कुठल्याही जातीची असो, कोणत्याही स्थितीत असो त्याची कृपा प्राप्त करू शकते. जुन्या करारात जे विभाजन करण्यात आले आहे ते समतल होते असे वाटते, परंतु पौल ह्याचे उत्तर देणार आहे आणि तो ज्यात उत्तर अभिप्रेत आहे असा प्रश्न विचारतो. रोमकरासपत्र 11वा अध्याय आणि 1ल्या वचनात तो म्हणतो, देवाने आपल्या लोकांना टाकून दिले आहे काय? उत्तर आहे अर्थातच नाही, त्यांनी टाकून दिले नाही. पौलाने हे पत्र हे म्हणून सुरुवात केली. आपणास आठवतं का की त्याने काय म्हटले होते? रोमकरासपत्र 1ला अध्याय 16व्या वचनात की प्रथम यहुद्याला. ज्याविषयी मी असं समजते की काल गणनेनुसार हे प्रथम यहुद्याला देण्यात आले होते. 9 ते 11 अध्याय फार महत्त्वाचा भाग आहे. त्याचा ख्रिस्ती सिद्धांताशी कदाचित संबंध जुळणार नाही, परंतु हे पुढे घडणाऱ्या गोष्टींशी संबंधात आहे जे भविष्यवाणीच्या रूपात आहे. शास्त्राचा असा भाग हे दर्शवितो की इस्रायलांसोबत देवाचे कार्य अजून संपले नाही. आता श्रोत्यानो, जेव्हा आम्ही 9वा अध्याय सुरू करणार आहोत तेव्हा लक्षात घ्या की हा अध्याय देवाने इस्रायलांशी भूतकाळात जे काही केले त्याविषयी सांगतो.
10व्या अध्यायात वर्तमान काळात देव इस्रायलांसंबंधित काय करणार आहे आणि 11व्या अध्यायात इस्रायलविषयी एका राष्ट्राच्या रूपात भविष्य काळातील ज्या गोष्टी आहेत त्या वाचायला मिळतात. भूतकाळात देवाने इस्रायल राष्ट्राशी जो व्यवहार केला तो त्यांच्या उत्तम गुणांमुळे किंवा चांगल्या परिश्रमामुळे बदलला नाही. या उलट देवाचा सर्व व्यवहार, त्याचे कार्य त्याच्या सार्वभौम इच्छेनुरूप होते. तो आपल्या प्रत्येक कार्यात व्यवहारात कृपाळू आहे. इस्रायल राष्ट्राशी, अन्य लोकांशी, तुमच्याशी आणि माझ्याशी त्याने अशाच प्रकारे व्यवहार केला आहे. 9वा अध्याय 1 वचन पहा काय सांगतं. मी ख्रिस्तामध्ये खरे बोलतो, खोटे बोलत नाही. माझी सद्विवेक बुद्धी ही पवित्र आत्म्यामध्ये माझ्याबरोबर साक्ष देते की. मला ह्या ठिकाणी ह्या वचनाचे माझे भाषांतर सांगू द्या. मी येशू ख्रिस्तात खरे बोलतो, मी खोटे बोलत नाही. पवित्र आत्म्यामध्ये माझा सद्विवेक माझ्याबरोबर साक्ष देतो. असं वाटतं की फारच औपचारिक असा परिचय पौलाकडून देण्यात येत आहे. परंतु आपणाला स्मरण ठेवावे लागेल की ज्यावेळी त्याने हे लिहिले त्यावेळी तो स्वतःच्याच लोकांचा शत्रू होता, म्हणून त्याची निंदा करण्यात येत होती. प्रेषितांची कृत्ये 23वा अध्याय आणि 12वे वचन आम्हाला सांगतं, मग दिवस उगवल्यावर कित्येक यहुदी एकजूट करून शपथबद्ध होऊन म्हणाले, पौलाचा जीव घेईपर्यंत आम्ही खाणार पिणार नाही. आता पौल त्याचे फार आवडते असे स्पष्टीकरण देतो. तो म्हणतो, मी खरे सांगतो, मी खोटे बोलत नाही. 2रं वचन, मला मोठा खेद वाटतो व माझ्या अंतःकरणामध्ये अखंड वेदना आहेत. श्रोत्यानो, ह्या महान प्रेषिताला स्वतःच्या राष्ट्राबद्दल जे दुःख होते त्याची सराहना पाहिजे त्या प्रकारे करणे अशक्य आहे. त्यांच्याद्वारे सतत होणाऱ्या छळामध्ये त्याने ज्या प्रकारे धीर आणि सहनशीलता दाखविली हे त्याचे प्रतीक आहे. त्याला माहीत होते की त्यांना ख्रिस्ताविषयी आणि ख्रिस्ती लोकांविषयी काय वाटत आहे. कारण एक अशी वेळ होती ज्यावेळी त्याला सुद्धा तसेच वाटत होते. तो परुषी होता, पुढारी होता आणि त्यांनी ख्रिस्ताकडे यावे ही त्याची मनोमन इच्छा होती. 3रं वचन, कारण माझे बंधुजन म्हणजे देहदृष्ट्या माझे नातेवाईक ह्यांच्यासाठी मी स्वतः ख्रिस्तापासून शापभ्रष्ट व्हावे हे शक्य असते तर मी तशी इच्छा केली असती. पौलाने ह्या आधीच 8व्या अध्यायात म्हटले होते, देवाच्या प्रेमापासून जे येशू ख्रिस्तात आहे त्यापासून आम्हाला कोणीच विभक्त करू शकत नाही. आता पौल म्हणतो, माझी इच्छा आहे की मी शापभ्रष्ट व्हावे. ही पौलाची फार चांगली इच्छा आहे. तू शापभ्रष्ट होऊ शकणार नाहीस हे तू आता सांगितले. अर्थात ख्रिस्ताच्या प्रीतीपासून तुला कोणीच अलग करू शकणार नाही. मग जे काही तू बोलला ते भावनावश होऊन बोलला असावास. जेव्हा तू असे म्हणतोस तेव्हा तू प्रामाणिक नाहीस. तरी सुद्धा श्रोत्यानो, प्रेषित पौल नेहमीच प्रामाणिक होता. त्याने भावनावश होऊन काहीच म्हटले नाही. म्हणून मला पूर्ण खात्री आहे की तो हे म्हणत आहे की मी माझ्या बांधवाप्रमाणे एके समयी ख्रिस्तापासून दूर होतो. आता मला माहीत आहे की मी दूर जाऊ शकत नाही आणि माझी इच्छा आहे की त्यांनी येशू ख्रिस्ताला ओळखावे आणि माझ्या ह्या वर्तमानात असलेल्या स्थितीत त्यांनी यावे. प्रोफेसर J.A. बेन्झेल ह्यांनी म्हटले की मोशे आणि पौल ह्यांच्यात असलेल्या प्रेमाला मोजणे सोपे नाही. मोशेने ह्याच प्रकारच्या भावना निर्गमचे पुस्तक 32वा अध्याय 31 आणि 32 वचनात प्रगट केल्यात. मोशे परमेश्वराकडे परत जाऊन म्हणाला, हाय हाय, ह्या लोकांनी घोर पातक केले आहे. ह्यांनी आपल्यासाठी सोन्याचे देव बनविले. तरी आता तू त्यांच्या पातकांची क्षमा करशील तर, न करशील तर तू लिहिलेल्या पुस्तकातून मला काढून टाक. श्रोत्यानो, अशाच प्रकारचे प्रेम पौलाच्या सुद्धा मनात होते. मागा म्हणजे ते मिळे, ते
सत्य जीवन मीच आहे, मार्ग सत्य जीवन या जीवनाला देण्यासाठी, त्या जीवनाला देण्यासाठी येशू जगात आले, शोधा म्हणजे सापडे, शोधा म्हणजे उघडे. येशूने म्हटले, देवाचे राज माझ्याद्वारे मिळते ते राज. याच लाया येशू जवळी, याच लाया येशू जवळी, पाप क्षमा मिळेल. 4 आणि 5 वचने पुढे सांगतात, ते इस्रायली आहेत. दत्तकपणा, ईश्वरी तेज, करार, मदार, नियमशास्त्र, दान, उपासना व अभिवचनेही त्यांची आहेत. महान पूर्वजही त्यांचे आहेत व त्यांच्यापासून देहदृष्ट्या ख्रिस्त आहे. तो सर्वांवर असून युगानुयुग धन्यवादित देव आहे. आमेन. पॉल ह्या ठिकाणी एक प्रश्न उभा करतो. इस्रायली कोण आहेत? 8 अशा गोष्टी आहेत ज्याद्वारे इस्रायलांचा परिचय होतो. पहिली गोष्ट, त्यांचा दत्तकपणा. इस्रायली ते आहेत ज्यांच्याजवळ काही विशेष अधिकार आहेत. श्रोत्यानो, दत्तकपणा हा राष्ट्रीय होता. राष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीशी संबंधित होता, अलग अलग व्यक्तीशी नाही. परंतु एका राष्ट्राच्या रूपात फक्त एकाच राष्ट्राला परमेश्वराने स्वतःचा पुत्र म्हणून संबोधले. ते राष्ट्र म्हणजे इस्रायल. निर्गमचे पुस्तक 4 अध्याय आणि 22व्या वचनात म्हटले, तू जाऊन फारो सांग, परमेश्वर म्हणतो, इस्रायल हा माझा पुत्र, माझा ज्येष्ठ पुत्र आहे. अनुवादाचे पुस्तक 7 अध्याय 6व्या वचनात, कारण तू आपला देव परमेश्वर ह्याची पवित्र प्रजा आहेस, तू त्याची खास प्रजा व्हावे म्हणून साऱ्या पृथ्वीवरील राष्ट्रातून तुझा देव परमेश्वर ह्याने तुला निवडून घेतले आहे. परमेश्वराचे खरोखर असे म्हणणे होते किंवा नाही, आणि जर परमेश्वराने खरोखर तसे म्हटले नाही तर मग आपण योहान शुभवर्तमान 3 अध्याय आणि 16व्या वचनावर विश्वास का करावा हेच मला समजत नाही. हे वचन सांगतं की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. दोन्ही अभिवचने एकाच पुस्तकात आहेत. मी योहान 3:16 पर विश्वास ठेवते आणि अनुवादाचे पुस्तक 7 अध्याय 6व्या वचनावर सुद्धा विश्वास ठेवते. होशेचे पुस्तक 11 अध्याय आणि 1 वचनामध्ये त्याने म्हटले, इस्रायल लहान मूल असता त्याचवर माझी प्रीती बसली, मी त्याला आपला पुत्र म्हणून मिस्रातून बोलाविले. परमेश्वर राष्ट्राविषयी बोलतो, एका व्यक्ती संबंधी नाही. इस्रायल जे त्याच्या पुत्राच्या रूपात होते त्याने दुसऱ्या कोणत्याही लोकांविषयी असे म्हटलेले नाही. दत्तकपणा इस्रायल करिता आहे. दुसरी गोष्ट, देवाचे गौरव, ईश्वरी तेज ही परमेश्वराची शारीरिक उपस्थिती होती. ती निवास मंडपात आणि मंदिरात त्यांच्यासोबत होती. निर्गमचे पुस्तक 40 अध्याय आणि 35 वचन सांगते, दर्शन मंडपावर मेघ राहिला आणि परमेश्वराच्या तेजाने निवास मंडप भरून गेला, म्हणून मोशेला आत प्रवेश करता येईना. फक्त इस्रायल लोक असे आहेत ज्यांना देवाची दृश्य उपस्थिती अनुभवता आली. आज श्रोत्यानो, देवाची दृश्य उपस्थिती आढळत नाही. हे सत्य आम्ही स्मरणात ठेवायला हवे. तिसरी गोष्ट, करार. देवाने इस्रायल राष्ट्राशी काही करार केलेत जे पूर्ण करण्याचा त्याचा उद्देश आहे. त्यापैकी बरेचसे त्याने आधीच पूर्ण केले आहेत. त्याने म्हटले की तो त्यांना दुसऱ्यांकरिता आशीर्वादाचे कारण करेल. त्याने दाविदाला म्हटले की हा एक तुझ्याच वंशातून जन्माला येईल, आणि हे सर्व काही येशू ख्रिस्तामध्ये पूर्ण झाले. चौथी गोष्ट, मोशेचे नियमशास्त्र इस्रायल राष्ट्राला देण्यात आले होते.
निर्गमचे पुस्तक 19 अध्याय आणि 5 वचन. म्हणून आता तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल तर सर्व लोकांपेक्षा माझा खास निधी व्हाल, कारण सर्व पृथ्वी माझी आहे. नंतर देव निर्गमचे पुस्तक 31 अध्याय 13 वचनात म्हणतो, तू इस्रायल लोकांना आणखी असे सांग की तुम्ही माझे शब्बात अवश्य पाळावे, कारण पिढ्यानपिढ्या तुमच्या माझ्यामध्ये ही खूण आहे. ह्यावरून हे कळावे की तुम्हाला पवित्र करणारा मी परमेश्वर आहे. हे इस्रायल राष्ट्राकरिता आहे. 5वी गोष्ट, देवाची सेवा. ह्याचा संबंध निवास मंडपातील आणि मंदिरातील भक्तीशी आहे. ते याजक राज्य होणार होते. निर्गमचे पुस्तक 19 अध्याय आणि 6 वचन. पण तुम्ही मला याजक राज्य, पवित्र राष्ट्र व्हाल. हे शब्द तू इस्रायल लोकांना सांग. श्रोत्यानो, राष्ट्र देवाला विसरले, पण देवाने आपला उद्देश की त्यांनी याजक राज्य व्हावे सोडला नाही. देवाने लेवी वंशाला घेऊन त्यांना निवास मंडपात आणि नंतर मंदिरात सेवा करण्याची जबाबदारी सोपवली. भविष्यात जेव्हा 1000 वर्षेपर्यंत येशू ख्रिस्त ह्या पृथ्वीवर राज्य करेल, तेव्हा इस्रायल राष्ट्र पुन्हा एकवार ह्या पृथ्वीवर देवाचे याजक राज्य होईल. 6वी गोष्ट, अभिवचने. जुन्या करारात ह्या लोकांना देवाने जी अभिवचने दिलीत ती आम्हाला वाचायला मिळतात. देवाने यहोशुवाला म्हटले, यहोशुवा 1 अध्याय आणि 2 वचनात, माझा सेवक मोशे मृत्यू पावला आहे, तर आता उठ व ह्यांना अर्थात इस्रायल लोकांना जो देश मी देत आहे त्यात तू ह्या सर्व लोकांसहित ही यारदेन ओलांडून जा. इस्रायलांना तो देश ताब्यात घ्यायचा होता. मी त्या देशावर ताबा सांगू शकत नाही, परंतु इस्रायली सांगू शकत होते. 7वी गोष्ट, पूर्वज. ह्यामध्ये विशेष रीतीने अब्राम, इसाक आणि याकोब ह्यांचा उल्लेख होतो. नंतर 8वी गोष्ट, ख्रिस्त मसीहा. तो देहरूपाने आला. जेव्हा तो ह्या पृथ्वीवर आला तेव्हा तो यहुदी होता. विहिरीवर पाणी भरण्यास आलेल्या स्त्रीने त्याला यहुदी म्हटले. योहान कृष्णवर्तमान 4 अध्याय आणि 9 वचन सांगतं, तेव्हा ती शोम्रोनी स्त्री त्याला म्हणाली, आपण यहुदी असता माझ्यासारख्या शोम्रोनी स्त्रीजवळ प्यावयाला पाणी मागता हे कसे? पॉल देहदृष्ट्या हे म्हणत असताना फार सावधगिरी बाळगतो. करिंथकरास 2 पत्र 5 अध्याय आणि 16 वचन. तर मग आतापासून आम्ही कोणाला देहदृष्ट्या ओळखीत नाही, आणि जरी आम्ही ख्रिस्ताला देहदृष्ट्या ओळखले होते तरी आता ह्यापुढे त्याला तसे ओळखीत नाही. पॉल येशू ख्रिस्ताला देवाच्या रूपात ओळखतो आणि पौलाकरिता तो देव आणि माणूस दोन्ही होता. श्रोत्यानो, येशू ख्रिस्त एका बालकाच्या रूपात इस्रायलमध्ये आला. अन्य 7 बाबींपेक्षा शेवटली गोष्ट की ख्रिस्त मसीहा हे अधिक महत्त्वाचे आहे, ज्याला आपण अलग करायला हवे. आता 6वं वचन वाचूया. 9 अध्याय 6 वचन सांगतं, तरी देवाचे वचन व्यर्थ झाले असे नाही, कारण इस्रायल वंशातले ते सर्व इस्रायल आहेत असे नाही. हे फार अनोळखे कथन आहे. दुसऱ्या शब्दात, सर्व संतती इस्रायलांची स्वाभाविक संतती हे खरे इस्रायली नाहीत. पौलाच्या दिवसातील यहुद्यांनी हा प्रश्न उभा केला की यहुद्यांनी येशू ख्रिस्ताला पूर्ण मनाने स्वीकार केले नाही. जेव्हा ते राष्ट्र निवडलेले राष्ट्र होते, काय ही परमेश्वराची असफलता नाही? ह्या समस्येवर पौलाने 3 अध्यायात सुरुवातीला थोडा प्रकाश टाकला आहे. आता पौल याकोबाची स्वाभाविक संतती आणि आत्मिक संतती ह्यामधील फरक दाखविणार आहे. नेहमीच काही शेष राहतात. शारीरिक स्वाभाविक किंवा अशारीरिक पण आत्मिक संतती राहतात. हे जे अंतर दर्शविले आहे, जे इस्रायल राष्ट्रांतर्गतच आहे. आणि ह्या ठिकाणी तो गैर यहुदियांचा समावेश करीत नाही. देव पराभूत झाला नाही, परंतु लोक पराभूत झालेत. परमेश्वराची अभिवचने बिनाशर्त होती. 7वं वचन, आणि ते अब्रामाचे संतान आहेत म्हणून ते सर्व त्याची मुले आहेत असे नाही, तर इसाकाच्याच वंशाला तुझे संतान म्हणतील. हे कथन त्यांच्याकरिता एक प्रहार होते, जे पौलाच्या विरोधात कार्यवाही करण्याचा प्रयत्न करीत होते. जर केवळ स्वाभाविक जन्मावरच हे अवलंबून आहे, तर मग इश्माईली, मिद्यानी तसेच अदोनी हे सर्व सम्मिलित व्हायला पाहिजेत. हे सर्व अब्रामाचे वंशज आहेत, परंतु फक्त शारीरिक रूपाने. आणि ह्या शारीरिक वंशजाकरिता परमेश्वराची कुठलीच प्रतिज्ञा नाही. आपणाला आठवत असेल श्रोत्यानो, की नव्या करारातील शुभवर्तमानांचा अभ्यास करीत असताना आम्ही पाहिले होते की यहुद्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला म्हटले होते की आमचा पिता अब्राम आहे. तेव्हा प्रभूने त्यांना उत्तर दिले होते, जर तुम्ही अब्रामाची संतान असता तर तुम्ही अब्रामाप्रमाणे कार्यसुद्धा केले असते. श्रोत्यानो, हे समजणे आम्हाला फार महत्त्वाचे आहे.
आपण ह्याकरिता योहान कृषीवर्तमान 8 अध्याय 39 आणि 44 वचन वाचू शकता. 8 वचन पहा. म्हणजे देहद्वारे झालेली मुले देवाची मुले आहेत असे नाही, तर अभिवचनानुसार जन्मलेली मुलेच संतान अशी गणण्यात येतात. इस्रायल राष्ट्रातील निवडलेले आणि न निवडलेले ह्यामध्ये पॉल फार स्पष्ट असे अंतर दाखवतो. 9 वचन पहा. कारण पुढे ह्या सुमारास मी येईन तेव्हा सारेला पुत्र होईल, ह्या शब्दात ते अभिवचन दिलेले होते. अभिवचनानुसार संतान ह्याचे तात्पर्य त्या लोकांशी नाही जे कशावर तरी विश्वास ठेवतात. इसाकाने तर जन्मापूर्वी देवावर विश्वास केला नव्हता, परंतु तो अभिवचनाद्वारे जन्मलेला पुत्र होता. देवाने प्रतिज्ञा केली आणि त्याने ती पूर्ण केली, तेव्हा इसाकाचा जन्म झाला. आता श्रोत्यानो, आपण काही फार जबरदस्त अशा विधानांकडे येत आहोत. 10 ते 13 वचने वाचूया. इतकेच नव्हे तर रिबकाही एकापासून म्हणजे आपला पूर्वज इसाक ह्याच्यापासून गरोदर राहिल्यावर मुले अजून जन्मली नव्हती व त्यांनी काही बरे वाईट केले नव्हते, तेव्हा निवडी संबंधाने देवाचा जो संकल्प असतो, म्हणजे जो कर्मांमुळे नव्हे तर पाचारण करणाऱ्याच्या इच्छेने असतो, तो कायम राहावा. म्हणून तिला सांगण्यात आले की वडील धाकट्याची सेवा करील. त्याचप्रमाणे शास्त्रात असे लिहिले आहे की मी याकोबावर प्रीती केली आणि एसावाचा द्वेष केला. ईश्वरीय निवडीचे जे तत्व आहे त्याच्या उदाहरणास्वरूप इसाक आणि रिबेका ह्यांच्याविषयी सांगण्यात येते. श्रोत्यानो, ह्या वचनांवर आपण पुढच्या कार्यक्रमात विचार करूया. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आपल्याला समजलेच असेल की आपण या पत्राच्या दुसऱ्या भागात आलो आहोत. आम्ही पाहिले की पौलाने म्हटले आहे, अभिवचनानुसार जन्मलेली मुलेच संतान अशी गणण्यात येतात. आणि विशेष म्हणजे इस्रायलमध्ये जन्मलेली प्रत्येक व्यक्ती ही इस्रायल नाही. देव त्याच्या इच्छेनुसार सर्व काही निवडतो आणि योजितो. याचाच अर्थ देवाच्या निवडीवर सर्व काही अवलंबून आहे. प्रश्न असा आहे की काय मी आजही देवाच्या योजनेत आहे? काय मी देवाच्या गोष्टी स्वीकारणार आहे की त्याचा नकार करणार आहे? काय आम्ही त्याचे संतान बनण्यास तयार आहोत? आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, खऱ्या अर्थाने प्रभूजी, ख्रिस्ताच्या द्वारे तू आम्हाला निवडलेला आहेस. जगाच्या स्थापनेपूर्वी तू आमची निवड केलेली आहेस. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देवबापा, खऱ्या अर्थानं आम्ही तुझे संतान असे आहोत. परंतु प्रभूजी, आम्ही जोपर्यंत तुझ्यावरती परिपूर्णतेने विसंबून राहत नाही आणि प्रभूजी दैनंदिन जीवनामधलं आमचं आचरण बदलत नाही, तोपर्यंत प्रभूजी खऱ्या अर्थाने आम्ही तुझे संतान नाही. प्रभू परमेश्वरा, आज आम्ही विचार करतो, आमच्या दैनंदिन जीवनामधील कृतीच्याद्वारे काय आम्ही तुझा नकार केलेला आहे? जर असेल तर बापा, आम्ही तुझ्याकडे क्षमा मागतो. आणि बापा, ती वृत्ती आम्हाला दे की जेणेकरून आम्ही खऱ्या अर्थाने तुझ्यावरती विसंबून राहून तुझी खरी संतान म्हणून ओळखले जाऊ. स्वतःला तुझ्या हाती सोपितो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. कृपाळू देव आपणाबरोबर सदैव असो.